स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विट्यातील या दातांच्या दवाखान्यास रुग्णांचा जबरदस्त प्रतिसाद, वेदना विरहित उपचारानं लोकात समाधान। माझ्या अक्कलदारीचं ऑपरेशन अतिशय छान झालं। जरा सुद्धा त्रास झाला नाही, वेदना झाल्या नाहीत। मला काढलेलं आणि टाकं घातलेलं सुद्धा समजलं नाही। अतिशय सुंदर आणि वेदनारहित उपचार या ठिकाणी केले जातात। दाढा किडलेले होत्या, किडून एक मोडलेली होती, अक्कल सुद्धा मोडली होती। तिची डॉक्टरनं ऑपरेशन करून व्यवस्थितरित्या काढली, मला कसलाच त्रास झाला नव्हता। डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE नवीन व प्रशस्त इमारत, 50,000 स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी। IIT, JEE आणि नीट साठी 8वी पासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू। रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, अबॅकस, तायक्वांदो प्रशिक्षण, योगा प्रशिक्षण, स्केटिंग, आर्चरी, संगीत क्लास, गिटार प्रशिक्षण, डान्स। आमचा पत्ता सुळकाई रोड, हनुमंतनगर, विटा। गेल्या काही महिन्यांपूर्वीच विटा येथे सुरू करण्यात आलेल्या गुरुकृपा डेंटल क्लिनिक या दाताच्या दवाखान्यास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। अत्याधुनिक प्रणालीसह वेदना विरहित उपचार या ठिकाणी केले जात असल्यानं या दवाखान्यात दंतरुग्णांची गर्दी होते। गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर या नावाने विटा येथील कराड रोडवर हे क्लिनिक सुरू करण्यात आलंय। अल्पावधीतच या क्लिनिकने रुग्णांचा विश्वास मिळवलाय। वेदना विरहित उपचारानं इथे येणारा प्रत्येक पेशंट समाधानी होतोय। डॉक्टर ओंकार विलास चव्हाण यांची ट्रीटमेंट या दंतरुग्णांना समाधानकारक वाटते। नमस्कार, मी शामराव धोंडीराम माने, प्राथमिक शिक्षक आहे। गेले 2 महिने माझी अक्कलदाढ खूप दुखत होती। मी बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो, तरी पण काय अक्कलदाढ दुखायची थांबत नव्हती। परवा 2-3 जणांच्याकडं चव्हाण यांचं नाव समजलं आणि मी या ठिकाणी त्यांच्या इथं आलो। त्यांनी पाहणी केली आणि सर म्हटले तुमची दाढ काढावी लागेल। अतिशय चांगल्या पद्धतीने दाढ काढली। मला जरा सुद्धा कुठेही दुखलं नाही किंवा काही म्हणजे त्रास झाला नाही। आणि आज 6वा दिवस आहे या ठिकाणी क्लिनिकसाठी पुन्हा आलेलो आहे। अतिशय छान रिस्पॉन्स आहे आणि पेशंट सोबत कसं वागावं याचं खूप उत्तम चांगलं उदाहरण त्यांचं आहे। अतिशय प्रेमानं वागतात आणि निश्चितच त्यांचा दवाखाना विटा शहरामध्ये नामांकित होणार यासाठी शुभेच्छा आहेत। माझं नाव आहे शंकर गणपत दळवी। मी इथं विट्यात यशवंतनगरमध्ये राहतो। माझं दाढा किडलेल्या होत्या, किडून एक मोडलेली होती, अक्कल सुद्धा मोडली होती। तिची डॉक्टरनं ऑपरेशन करून व्यवस्थितरित्या काढली, मला कसलाच त्रास झाला नव्हता दाढ काढली त्यावेळेस। तिथं आता दुसरी एक दाढ मोडली आहे तशीच त्या पद्धतीने, ते सुद्धा काढायसाठी मी इथं आलेलो आहे आता। आणि कालगाड काढायचा दात मला 2 पद्धत, खाली आणि वर, त्या 3 दाढा अशा त्यांनी कालगाड करायच्या दाढा मला बसवले होते। त्यांनी कालगाड करता येते, धुता येते, त्या व्यवस्थित बसते। डॉक्टर ओंकार विलास चव्हाण यांनी देखील आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशानं रुग्णांना सेवा देणं सुरू ठेवलंय। अत्यल्प दरात ते या ठिकाणी रुग्णांना सेवा तर देतातच, परंतु त्यांनी आता ग्रामीण भागातील दंतरुग्णांना या आजाराची माहिती व्हावी यासाठी शिबिरही ठेवलंय। यात ते या दंत आजारांची सखोल माहिती देणार आहेत। याचा लाभ अनेकांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय। मला या शहरामध्ये अशा गोष्टी नवीन करायला नाही आल्या, त्याबद्दल प्रथम धन्यवाद देतो। रिस्पॉन्स हा मला फार अतिशय चांगल्या पद्धतीने आला आणि लोकांनी एवढं भरभरून प्रेम दाखवलं त्याच्याबद्दल सुद्धा धन्यवाद। आता जो एक आपण नवीन कॉस्मेटिक ट्रीटमेंटचा तो भाग आणलेला, त्याच्यामध्ये हे आजकालचे यंग मुलं वगैरे अशा त्यांना ह्याचा फायदा फार झालेला आहे। त्यांचे रिस्पॉन्सेस, फीडबॅक, आता सगळ्या गोष्टी आपण इथं टाकू नाही शकत, पण अतिशय चांगला प्रतिसाद आलाय। पण एक गोष्ट मला लक्षात आली की दातांची अजून सुद्धा आपल्याला इथं म्हणजे म्हणावं असं शिक्षण बऱ्यापैकी लोकांपर्यंत गेलेलं नाही। मग त्या गोष्टीसाठी आम्ही महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा, 3 महिन्यातून एकदा, जसे जमेल तसं आम्ही कॅम्पचं आयोजन करणार आहे। ते गावागावात जाऊन त्यांना दातांविषयी माहिती, त्यांच्या काय कोणत्या समस्या असतील त्या चर्चा करून सोडवण्याचं। जे आपल्याला मौखिक आरोग्य, हे मौखिक आरोग्य टिकवणं फार महत्वाचं आहे। तर मौखिक आरोग्य म्हणजे काय हो, त्याच्यामध्ये तुम्हाला समजा की दोन्ही दातांच्या मध्ये अन्न अडकत असेल, ही या अन्न अडकण्याची जे गोष्ट आहे ते कुठल्या आपण डॉक्टरांना दाखवले का, किंवा समजा आजकाल व्यसन बघताय तुम्ही, भरपूर व्यसनाचं प्रमाण चाललंय।
पण आपल्या गालावर कुठं जिभेवरती हिरडीवरती चट्टा आहे नाहीये अशा गोष्टी तुम्ही थोड्याशा स्वतःहूनच त्या बघितल्या पाहिजेत. जवळच्या डॉक्टरांना जाऊन भेटलं पाहिजे. गावोगावी जाऊन आम्ही कॅम्पचं नियोजन करतोय. तर माझी अशी इच्छा आहे की गावागावातले जेवढे कोणी मंडळी असतील त्यांनी येऊन ह्या कॅम्पचा लाभ घ्यावा. त्यांच्या दाताबद्दल समस्या आहेत ते आमच्यासोबत येऊन चर्चा करावी. या निमित्ताने मी एवढंच सांगतो. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.